गोष्ट 20वी. सात्विक प्रेमाची भूक. श्यामला त्याच्या वडिलांनी त्यांच्या गावापासून 6 कोस दूर असलेल्या दापोली गावात इंग्रजी शिकायला ठेवले होते. श्याम आठवडाभर शाळा करायचा. शनिवारी दुपारी 2 वाजता शाळा सुटल्यावर श्याम चालत चालत पालगडला त्याच्या घरी जायला निघायचा. तो दिवे लागणीच्या वेळेपर्यंत घरी पोहोचायचा. रविवारचा दिवस आईच्या प्रेमळ सहवासात घालवायचा आणि मग सोमवारी पहाटे उठून 10 वाजेपर्यंत पुन्हा दापोलीला शाळेत यायचा. एका शनिवारी श्याम असाच घरी जायला निघाला. त्या दिवशी तो जरा दुःखीच होता. या जगात आपले कोणीच नाही असे त्या दिवशी त्याला सारखे वाटत होते. लहानपणापासूनच असे विचार त्याच्या मनात येऊन तो बऱ्याच वेळेला रडायचा. जसे काही कितीतरी जन्मांपासून तो प्रेमासाठी भुकेला होता. त्या दिवशी पण त्याला असेच काहीसे वाटत होते. रस्त्यातून जाताना मधून मधून त्याच्या डोळ्यातून पाणी येत होते आणि म्हणून घरची प्रेमाची ऊब मिळवण्यासाठी तो घरी निघाला होता. रस्त्यात मध्येच लागणारी अनेक खेडी, जंगल, विहिरी पार करून शेवटी एकदाचा तो घरी पोहोचला. आज त्याला घरी पोहोचायला खूपच उशीर झाला होता. आई एवढ्या उशिरा त्याला आलेले पाहून म्हणाली, जरा लवकर निघत जा. त्यावर श्यामने त्याला बरे वाटत नाहीये, अगदी गळून गेल्यासारखे वाटते असे सांगितले व आईला बिलगून तो रडू लागला. ते पाहून आईला व भावांना सुद्धा रडू आले. आईने श्यामचे डोळे पुसले, त्याच्या तळव्यांना गरम तेल चोळले व पाय धुवायला गरम गरम पाणी दिले. श्यामला बरे वाटले. श्यामने पाय धुतले आणि चुलीपाशी आईजवळ बसला. इतक्यात श्यामचे वडील बाहेरून आले. ते कुठून तरी त्रस्त होऊन आले होते. श्यामला पाहून त्यांना नेहमीप्रमाणे आनंद झाला नाही. श्यामला चुलीजवळ बसलेला पाहून ते चिडले. त्याला म्हणाले, तिथे चुलीजवळ काय बायकासारखा बसला आहेस? आईने त्याची तब्येत बरी नसल्याचे वडिलांना सांगितले. त्याचे वाढलेले केस बघून वडील पुन्हा ओरडले की तिथे हजाम मिळत नाही का? अगदी कावळा झाला आहेस. उद्या केस कापून घे, नाहीतर इथे राहू नकोस, निघून जा. श्यामला प्रेम पाहिजे होते, पण त्याला शिव्या मिळाल्या. तो रडू लागला. आईने श्यामची बाजू घेत म्हटले, तिथे केस कापायला त्याच्याकडे पैसे नसतील, पण उद्या कापेल तो केस. थोड्या वेळाने सगळे जेवून झोपायला गेले. सगळे झोपले, पण श्यामला काही झोप लागत नव्हती. तो मुसमुसत होता. शेवटी केव्हा तरी त्याला झोप लागली. पहाटे श्यामला जाग आली तेव्हा वडील शेतावर गेले होते. आई काम करत होती, पण श्यामने हट्ट केल्यामुळे ती कामं सोडून त्याला झोपवण्यासाठी त्याला कुशीत घेऊन ओव्या म्हणता म्हणता थोपटू लागली. श्याम आईला म्हणाला, भाऊ मला काल किती रागवले, मी काही आता इथे राहणार नाही, ते यायच्या आधीच इथून निघून जातो. हे ऐकून आई म्हणाली, असे काही करू नकोस. अरे ते बोलले तरी त्यांच्या मनात काही नाहीये. आजकाल आपली परिस्थिती बरी नाहीये. बाहेर त्यांचा कोणीतरी अपमान केला असेल म्हणून ते रागावले असतील आणि म्हणून ते बोलले असतील. त्यांचे बोलणे तू मनावर घेऊ नकोस. त्यांनी आजपर्यंत तुम्हाला वाढवले तर 2 शब्द बोलण्याचा पण त्यांना अधिकार नाहीये का? इतके वर्ष तुमच्यासाठी त्यांनी अपमान सहन केला, खस्ता खाल्ल्या, तुम्हाला लहानाचे मोठे केले, तुमच्या शिक्षणासाठी कर्ज काढून स्वतः फाटकी धोत्रे नेसून ते तुम्हाला पैसे देतात. हे सगळे तू या 2 शब्दांमुळे विसरणार का? केस वाढवलेले जुन्या माणसांना आवडत नाहीत. आई बापांच्या धर्मभावना दुखावल्या जाऊ नयेत म्हणून तू इतकेही करणार नाहीस का? श्यामने आईला विचारले, केसात कसला आहे ग धर्म? आई म्हणाली, धर्म प्रत्येक गोष्टीत आहे. बोलणे, चालणे, उठणे, बसणे, खाणे, पिणे, झोपणे, न्हाणे, धुणे, या सगळ्यात धर्म आहे. ती श्यामला म्हणाली, तू केस तरी का ठेवतोस? मोहच आहे ना तो, आणि हा मोह सोडणे म्हणजे धर्म. त्या दिवशी श्याम वडिलांवर रागवून जाणार होता, पण आईने त्याला जाऊ दिले नाही. ती श्यामवर प्रेम सुद्धा करायची आणि त्याला योग्य मार्ग सुद्धा दाखवायची. नंतर श्यामने न्हाव्याकडून केस कापून घेतले, आंघोळ केली. थोड्या वेळाने श्यामचे वडील बाहेरून आले. त्यांनी येताना तवसे म्हणजे जून झालेली काकडी आणली होती. श्यामला पातोळे आवडतात म्हणून श्यामच्या आईला त्यांनी ते करायला सांगितले. ते श्यामला म्हणाले, आंघोळ करून ते देवळात जाऊन त्याच्यासाठी आवर्तने करणार आहेत. श्यामसाठी ते दर 15 दिवसांनी गणपतीवर एकादशनी करत होते. वडिलांचे ते मायेचे शब्द ऐकून श्यामला लाज वाटली. ते आदल्या दिवशी किती रागवले होते, पण श्यामवर त्यांचे किती प्रेम आहे याची जाणीव त्याला झाली. त्याचे भले व्हावे, त्याचा अभ्यास नीट व्हावा म्हणून ते देवाला साकडे घालत होते. त्याला पातोळे आवडतात म्हणून बाहेर गेल्यावर त्यांनी आठवणीने तवसे आणले होते.
त्याच्या मनात आले की आज जर मी रागून निघून गेलो असतो तर त्यांना किती दुःख झाले असते. श्यामने कृतज्ञतेने वडिलांकडे बघितले. सगळे जेवायला बसले. श्यामच्या वडिलांनी त्यांच्या वाटणीचा पातोळा सुद्धा श्यामला खाऊ घातला. त्या दिवशी श्यामला फारच आनंद होत होता. सगळ्यांची जेवणे झाल्यावर आई जेवायला बसली. बोलता बोलता आई म्हणाली, तू जर आज गेला असतास तर भाऊंना अन्न गोड लागले नसते, त्यांच्या घशाखाली घास गेला नसता. तुमच्यावर भाऊंचे खूप प्रेम आहे. आई पुढे म्हणाली, ती सारखी आजारी असते, ती काही आता जास्त जगणार नाही. भाऊंना एकटे सोडून तिला जावे लागेल. त्यांना भाऊ बहीण विचारत नाहीत. तुमच्याकडे बघूनच ते जगतायत. त्यांना कधी अंतर देऊ नका. आईचा गळा दाटून आला होता. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून श्यामने आंघोळ केली. आईने बनवलेला भात पापड मेतकुटासोबत त्याने खाल्ला. आई वडिलांना नमस्कार केला. आई म्हणाली, इतक्या लांब चालत येत जाऊ नकोस. एखादी भरतीची गाडी बघून त्यांना आणे दोन आणे देऊन येत जा. वडील म्हणाले, मी बोललो म्हणून जास्त मनाला लावून घेऊ नकोस. नीट वाग, नीट अभ्यास कर. सगळ्यांचा निरोप घेऊन श्याम दापोलीला जायला निघाला. गावाची हद्द संपते तिथपर्यंत भाऊ श्यामला सोडायला आले. तिथून पुढे श्याम एकटाच चालू लागला. आई वडिलांचे त्याच्यावर असलेले प्रेम बघून त्याला रडू येत होते. दापोलीहून घरी जाताना प्रेम मिळावे म्हणून तो रडत चालला होता, तर आता परत जाताना प्रेम भरपूर मिळाल्याने तो रडत जात होता.